नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जे TAIT फॉर्म भरले जातात, तर ते फॉर्म तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने कसे भरू शकता आणि तुम्हाला फॉर्म भरते वेळेस कोणकोणती काळजी घ्यायची आहे की ज्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, या संदर्भातील सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत। मी नक्की तुम्हाला खात्री देतो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे, कारण मी तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा हा न शिकवता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि जे इतर प्रश्न असतात, जसे की आधार कार्डवरचं नाव यूज करायचं का ऑर्डर करायचा, मॅरिड झालेल्या लोकांनी कसं करायचं, नॉन क्रिमिनल कोणता अपलोड करायचा, व्हॅलिडेट कवरचे असायला हवी, कुठंपर्यंतचं शिक्षण डेट, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी ज्या वेळेस जे पॉईंट येईल मी त्यावेळेस ते पॉईंट पूर्ण क्लिअर करेन। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। जर तुम्ही आता लगेच फॉर्म भरत असाल तर मी एक सांगतो मित्रांनो, तुम्ही एक वेळेस पूर्ण व्हिडिओ कम्प्लिटली पहा, त्यानंतरच पुन्हा व्हिडिओ पाहत फॉर्म भरा। पण त्या अगोदर एक वेळेस नक्की व्हिडिओ पहा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमचा पूर्ण फॉर्म रिजेक्ट करू शकतो। तर चला मग कसलाही वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया। तर हे बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सर्वात अगोदर तुम्ही फॉर्म कसा भरायचा। ठीक आहे मित्रांनो, सर्वात अगोदर आपण हे पाहणार आहोत। त्यानंतर फॉर्ममध्ये कोणकोणत्या नावाने फॉर्म भरायचा, ठीक आहे, फॉर्म कोणत्या नावाने, म्हणजे आता बघा खूप जणांना असा प्रश्न असतो, समजा महिला असतील आणि त्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांना ही शंका असते की मी आपल्या नावापुढे वडिलांचं नाव लावू का आपल्या नवऱ्याचं नाव लावू। ठीक आहे मित्रांनो, तर हे सुद्धा मी तुम्हाला फॉर्म भरते वेळेस शंका याची दूर करणार आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार। त्यानंतर आधार, रहिवाशी, नॉन क्रिमिनल याबाबत सूचना। आता मित्रांनो इथं प्रॉब्लेम काय येतो, रहिवाशी अपलोड करायचा का नाही करायचा तर कोणी करायचा, त्यानंतर नॉन क्रिमिनल करायचा तर कोणत्या कास्टसाठी करायचा ते तर तुम्हाला माहीतच असेल, तरी मी तुम्हाला क्लिअर करतो। आणि जर नॉन क्रिमिनल आपण अपलोड करत असाल तर त्याची व्हॅलिडिटी डेट काय असायला हवी, की कुठंपर्यंत ग्राह्य धरले जाणार हे आपण पाहणार आहोत। त्यानंतर शैक्षणिक पात्रता कधीपर्यंतची ग्राह्य धरली जाणार आहे, म्हणजे तुम्ही हे फॉर्म भरते वेळेस तुम्हाला शेवटची शैक्षणिक पात्रता कोणती टाकायची आहे किंवा तुम्हाला कुठंपर्यंतची शैक्षणिक पात्रता ही ग्राह्य धरली जाणार आहे या परीक्षेसाठी, तर हे सुद्धा मी तुम्हाला फॉर्म भरते वेळेस क्लिअर करेन। त्यानंतर इतर कागदपत्राची व्हॅलिडिटी असेल, जसे की रहिवाशी म्हणा, आधार कार्ड म्हणा, हे सुद्धा मी तुम्हाला ॲट अ टाईम ज्यावेळेस मी लाईव्ह फॉर्म भरेल आता तुमच्यासमोर त्यावेळेस मी तुम्हाला सगळं काही क्लिअर करेन। त्यानंतर स्वयंघोषणापत्र कसं भरायचं, मित्रांनो या फॉर्मसाठी तुम्हाला स्वयंघोषणापत्र भरणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी काय काळजी घ्यावी आणि कसं भरावं ह्यासुद्धा मी तुम्हाला लाईव्ह याच्यामध्ये दाखवणार आहे। त्यानंतर आपण हे फॉर्म 6 स्टेपमध्ये कंप्लीट करणार आहोत मित्रांनो। तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तुम्हाला 6 स्टेप कंप्लीट करायचे असतात, तुम्हाला मी भरते वेळेस ते दाखवूनच, पण त्या अगोदर मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देत आहे की तुम्हाला सर्वात अगोदर बेसिक माहिती भरायची आहे, ज्यामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता किंवा इतर जे पण बेसिक असते, जसे की ईमेल ID म्हणा, मोबाईल नंबर म्हणा, ते तुम्हाला याच्यामध्ये भरायचे असते। त्यानंतर तुम्हाला काय करायचं असते, फोटो आणि सही अपलोड करायची असते मित्रांनो। एकदा फोटो सही अपलोड केलात त्यानंतर तुम्हाला इतर माहिती भरायची असते। इतर माहितीमध्ये तुम्ही काय भरणार मित्रांनो, तुमचा कास्ट सर्टिफिकेट, तुमची कास्ट कोणती आहे, तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट आहे का नाही, नॉन क्रिमिनल आहात का, अपंग आहात का, किंवा तुम्ही जे ऑर्डर, जसे तुम्हाला अपंग असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम हवा आहे का, किंवा कोणी मदतनीस हवा आहे का फॉर्म भरण्यासाठी, हे सुद्धा तुम्हाला यामध्ये भरावं लागेल। त्यानंतर तपासणी मित्रांनो, आता तपासणी म्हणजे आपण जो काही फॉर्म भरलेला आहे मित्रांनो तो व्यवस्थित भरलेला आहे का नाही हे व्हेरीफाय करणं, कारण आपण एकदा फॉर्म भरून सबमिट केल्यावर मित्रांनो ह्या परीक्षेमध्ये अशी कुठलीही तरतूद नाही आहे की तुम्ही ते फॉर्म नंतर एडिट करू शकता। आणि जर तुम्ही समजा एकदा फॉर्म भरलात, काही चूक झाली तर आणि ते नंतर तुम्ही सगळं झालं, पेपर दिला, चांगले मार्क पडले आणि ज्यावेळेस तुमचे व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस मग तुमच्या छोट्याशी चुकामुळे तुम्ही रिजेक्ट होऊन जाल मित्रांनो, ते सुद्धा त्यासाठी आपण तपासणी करतो मित्रांनो एकदा। त्यानंतर कागदपत्र अपलोड करायचं आहे मित्रांनो, आपल्याला
फक्त जेव्हा फॉर्म भरतो आपण ऑनलाईन त्यावेळेस फक्त तुम्हाला 5 कागदपत्र अपलोड करायचे आहेत. बाकीचे सर्व कागदपत्र तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस द्यायचे आहे. त्यानंतर परीक्षा फी भरणे ही आपली लास्ट प्रोसेस असेल मित्रांनो. तर कसलाही वेळ न सुरू करता आपण आता व्हिडिओ चालू करूया, म्हणजेच आपण फॉर्म कसं भरूया या स्टेपकडे आपण जाऊया. त्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत राहतील. आणि तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे आम्हालासुद्धा असे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. तर कसलाही वेळ न घालवता मित्रांनो चला सुरू करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही डायरेक्ट या लिंकवर येईल. मग तुम्हाला इथं शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025 याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आणि इथे सर्वात वर दिसेल तुम्हाला शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2025 आवेदनपत्र वेबलिंक, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. जसेच तुम्ही क्लिक कराल एक नवीन विंडो ओपन आहे. या विंडोवर तुम्हाला या परीक्षेसंदर्भातील काही माहिती दिलेली जाईल, जसे की हा फॉर्म कधी सुरू होणार आहे किंवा कधी होणार आहे. त्यानंतर याची प्रिंट करायची म्हणजे ॲप्लिकेशन प्रिंट करायची लास्ट डेट काय असणार आहे आणि पेमेंट करायची लास्ट डेट काय असणार आहे, ते सर्व माहिती तुम्हाला एक देईल, ते तुम्ही वाचून घ्या. आणि जर तुम्ही आता याच्यावर नवीन असाल तर क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. जसेच तुम्ही क्लिक कराल तर इथे मित्रांनो आपल्याला 6 टप्प्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, जसे की मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरसुद्धा सांगितलं आहे. ज्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड, पेमेंट जे असतील की आपण 6 पेमेंट आपण एक टप्प्यानं पाहू. तर आता आपण सुरू करूया. सर्वात अगोदर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपलं फर्स्ट नाव भरायचं आहे, जे की आधार कार्डवर जसं आहे तसं, आणि तेच नाव पुन्हा डबल कन्फर्म फर्स्ट नेम याच्यावरमध्ये भरायचं आहे. त्यानंतर मिडल नावमध्ये आपल्या वडिलाचं नाव भरायचं आहे, तो पण सेम जसा आहे तसा कन्फर्ममध्ये डबल भरायचा. त्यानंतर लास्ट नेममध्ये आडनाव आणि कन्फर्म लास्ट नेममध्ये सुद्धा डबल आपल्याला तोच नाव भरायचा. फुल नेम आपला ऑटोमॅटिकली इथे खाली येऊन जाईल मित्रांनो. हे सर्व तुम्हाला आधारप्रमाणे भरायचं आहे. तर ह्याचं का कारण मित्रांनो मी तुम्हाला JR दाखवतो. या JRमध्ये पहा मित्रांनो, इथं तुम्हाला सांगितलेलं आहे ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ते आधार कार्डमध्ये नोंदणीप्रमाणे असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सादर आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्जाच्या मधील नावात व आधार कार्डामधील नावात नोंदणीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होते मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं आधार कार्डवर आहे जे स्पेलिंग आहे तेच तुम्हाला जशाच तसं इथं भरायचं आहे मित्रांनो. ही काळजी 100% घ्या, कारण एखाद्या छोट्याशा चुकांमुळे एवढंसुद्धा करताना खूप जणांचे फॉर्म चुकतात आणि त्यांची उमेदवारी रद्द होती. तर हे लक्षात ठेवा. आता यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आणि पुन्हा कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. आणि त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर असेल तर टाका, नाही तर नाही. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तोच मोबाईल नंबर द्या जे चालू असेल, कारण त्यानंतर तुम्हाला इथं ईमेल ID टाकायची आहे मित्रांनो. इथं फक्त तुम्हाला ईमेल ID द्यायची आहे @च्या अगोदरचं. त्यानंतर @च्या नंतर तुम्हाला इकडे डोमेन सिलेक्ट करायचं, जे पण तुमचं असेल, जीमेल, याहू, जे पण असेल. जास्तीत करून जीमेलच असतो, आपण जीमेल निवडूया. त्यानंतर तुम्हाला केच पूर्ण आता पूर्ण ईमेल ID तुम्हाला इथं कन्फर्म ईमेल ID मध्ये टाकायचं आणि कॅप्चर कोड तुम्हाला फिलअप करायचा. आणि मित्रांनो ईमेल ID आणि मोबाईल नंबर तेच टाका जे तुमचं चालू असेल, कारण हेच 2 माध्यम आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळे अपडेट मिळत राहतील. एकदा कॅप्चर कोड फिलअप करून सेव्ह नेक्स्ट करा. आता मी इथे सगळे इन्फॉर्मेशन भरून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा कॅप्स लॉकमध्ये सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा मित्रांनो. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो, नाव आधार कार्डप्रमाणेच भरा तुम्ही, जसं मी भरलेलं आहे. आता तुम्हाला नेक्स्ट आणि सेव्ह या बटनावर क्लिक करतो. आता बघा मित्रांनो, इथं ओके तुम्हाला इथं ओके दबायचं आहे पॉपअपवर. आता आपण सेकंड स्टेपमध्ये आलो, जिथं आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. मित्रांनो इथं आपल्याला 2 फोटो अपलोड करायचे. पहिली फोटो असेल जे की आपली पासपोर्ट साईज फोटो असेल, ज्याचा साईज असेल 20 KB ते 25 KB आणि त्याची जे विड्थ आणि हाईट असेल ती 200 बाय 300 पिक्सल असेल. तुम्हाला जर फोटो कसं रिसाईज करायचं माहीत नसेल तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो, पण आता तुम्ही हे लक्षात ठेवा. स्वाक्षरीसुद्धा तुम्हाला 140 ते 60 पिक्सलमध्ये असायला हवं आणि त्याची फाईल साईज असायला हवी 10 KB ते 20 KB. आणि हे सर्व तुम्हाला JPEG किंवा
.jpeg या फाईल फॉर्मॅटमध्ये असायला हवं मित्रांनो, लक्षात ठेवा. तर आपण आता मेन जिथं फोटो आपण अपलोड करतो आपण तिथे येऊया. आता इथं आपण सर्वात अगोदर काय करायचं, तुम्हाला चूज फाईल या बटनावर क्लिक करून तुमचा पासपोर्ट साईज जो साईजमध्ये आहे तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म याच्यावर क्लिक करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही कॅप्चर करायचा तुम्हाला लाईव्ह फोटो, तर इथे तुमचं जर वेबकॅम असेल तर वर कॅप्चर फोटोमध्ये तुम्ही क्लिक करून कॅप्चर करू शकता. जर नसेल तर तुम्ही काय करा, खाली क्लिक हिअर टू स्कॅन या बटनावर क्लिक करा. एक QR कोड ओपन होईल, ते तुमच्या मोबाईलमध्ये लेन्स नावाचा ॲप असतो त्याच्यानं तुम्ही स्कॅन करून इथे लाईव्ह फोटो कॅप्चर करू शकता मित्रांनो. ठीक आहे. आता मी इथं वेबकॅम आहे, तुम्ही वेबकॅमनं करेल. तुमच्याचं जर वेबकॅम नसेल तर तुम्ही मोबाईलनं सुद्धा हे कोड स्कॅन करून अपलोड करू शकता. इथं क्लिक हिअर टू स्कॅन करा, हा QR कोड ओपन होईल, हा मोबाईलने स्कॅन करा आणि इथं तुमचा तो फोटो अपलोड होईल, जो पण लाईव्ह फोटो असेल मित्रांनो. लक्षात ठेवा, असं काही तुम्हाला बंधन नाही की वेबकॅमच असायला हवं मित्रांनो. इथे तुम्हाला मोबाईलने सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. जर तुमच्याचं ऑलरेडी वेबकॅम असेल तर तुम्ही 100% वेबकॅमचा वापर करा. आता इथं मी लाईव्ह फोटो माझा अपलोड केलेला आहे मित्रांनो. आता मी इथं माझा पासपोर्ट साईज फोटो असेल जो पण साईजमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ते इथं अपलोड करून घेतो. आणि त्यानंतर इथे मी आय कन्फर्म दिस माय व्हॅलिड फोटो ऑल्सो ॲग्री अबो म्हणून यावर चेक मार्क करतो. आता त्यानंतर मी इथं सिग्नेचर अपलोड करणार आहे मित्र, तो पण मी तुम्हाला साईज सांगले अपलोड करायचा. आणि पुन्हा खाली तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल, त्यालासुद्धा कन्फर्म करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही नेक्स्ट केला की आता तुम्हाला इथं काही डिटेल्स भरायचे जे की तुमच्या क्वालिफिकेशन, कास्ट आणि इतर बाबतीत असतील मित्रांनो. आता इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमची कास्ट निवडायची आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्ही कास्ट निवडताना तुमच्या जो कास्ट संबंधित सर्व पुरावे असायला हवेत मित्रांनो. जसे समजा व्हॅलिडिटी असते किंवा जे पण असेल ते सर्व पुरावे असले तरच भरा, नाहीतर ओपनमधून भरा. ठीक आहे मित्रांनो. आता त्यानंतर तर तुम्हाला 40% अधिक अपंग आहात का नाही हे विचारायचं असेल तर हो करा, नाही तर नाही करा. हो केला तर तुम्हाला त्या संदर्भातील सर्व माहिती द्यावी लागेल, जसे UID क्रमांक म्हणजे जो अपंग सर्टिफिकेटचा जो क्रमांक ID कार्डचा जो असेल तो निवडावा लागेल, अपंगाचा प्रकार निवडावा लागेल, हे तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही ज्या ज्या जागी हो ऑप्शन सिलेक्ट कराल तिथं तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तरे किंवा डॉक्युमेंट पुरावे द्यावे लागणार आहे, बाकीचे नाही तर नाही. आता इथं PW मार्गदर्शनानुसार तारखानुसार परीक्षेचे भरपाई वेळानुसार पात्र आहात का? महाराष्ट्र सरकारचे सक्षम प्राधिकरणाच्या अलीकडे दिलेले नॉन क्रिमिनल लेयर प्रमाणपत्र आहे का? जर तुमच्या कास्टला ते लागू होत असेल तर हो करा मित्रांनो, होत नसेल तर तुम्ही नाही करा. आणि इथे तुमचे जे काही ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो, जर तुमच्या कास्टनुसार ते ऑप्शन इनेबल होतील आणि काही ऑप्शन डिसेबल होतील. तर आता तुम्ही कास्ट निवडल्यावर तुम्हाला ते कळेल. आता मी इथे ST निवडलो तर माझ्याजवळ काही ओपन झालेले आहेत आणि काही नाही झाले. मी जे ओपन झालेलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे नाही झालेलं आहे त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. तर आता इथे EWS प्रमाणपत्र असेल तर हो करा किंवा नाही करा. आता तुम्ही महिला आरक्षणाअंतर्गत जर अर्ज करत आहात तर हो करा किंवा नाही. महिला असेल तर 100% हो करा, नसेल तर नाही करा. तुम्ही अनाथ असेल तर हो करा किंवा नाही करा. तुमचा जो क्रीडा क्षेत्रातील सर्टिफिकेट असेल किंवा आरक्षण हो करा किंवा नाही करा. प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही तर तेव्हा हो करा, नाही करा. भूकंपग्रस्त असाल हो करा, नाही करा. अंशकालीन आहात हो करा, नाही करा. अंशकालीन म्हणजे मित्रांनो ते जे की टेम्पररी पदावर एखाद्या गव्हर्मेंट पदावर काम करत आहेत त्यांचा जो कलेक्टर ऑफिसमार्फत सर्टिफिकेट दिला जातो की हे आमच्या जो काही काळासाठी आमच्या इथे कार्यरत करत आहे त्यांच्यासाठी असतो मित्रांनो. जर ते डॉक्युमेंट असतील त्यांच्यापाशी तरच करा, नाही तर नो करा मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे आहात किंवा नाही, हो किंवा नाही करा. त्यानंतर तुम्ही कर्नाटकातील 665 गाव आहात का, म्हणजे जे बॉर्डर लगत आहेत ज्याचे वाद चालू आहे त्या 665 गावाच्या यादीत तुमचं गावाचं नाव आहे का नाही हे तुम्हाला निवडायचं. हो तर हो करा, नाही तर नाही करा. त्याचा तुम्हाला सुद्धा पुरावा देऊ. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मूल आहात का, हो किंवा नाही. त्यानंतर सरकारी नियमानुसार तुम्ही पेसा प्रदेशात आहात का मित्रांनो, ठीक आहे, हो किंवा नाही. आता हे पेसा फक्त ST कास्टसाठी लागू होतो मित्रांनो. आता मी वर ST निवडलं म्हणून माझ्यासमोर हा ऑप्शन ओपन झालेला आहे. जर तुमच्याजवळ झाला नाही याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या कास्ट निवडलेला आहे, ठीक आहे मित्रांनो. लक्षात ठेवा ST कास्टसाठी हा पेसा ऑप्शन लागू होतो. आता मी इथं निवडलेला आहे ते मी हे करणार आहे, तुम्ही हे करा. जर पेसा निवडला तर तुम्हाला त्याचे इतर गोष्टीसुद्धा म्हणजे इतर जे माहिती द्यायची ते सुद्धा द्यावं लागेल, जसं तुमचा जिल्हा असेल किंवा पेसा ब्लॉक जे असेल ते तुम्हाला इथं निवडावं लागेल मित्र. आता तुम्ही माझे सैनिक आहात का नाही
हे सुद्धा तुम्हाला याच्यात सांगावं लागेल. त्यानंतर तुम्हाला हो किंवा नाही, सगळे ऑप्शन हो किंवा नाहीमध्ये आहेत मित्रांनो, जास्त काही नाही. मग तुम्ही कायमचे अपंग सैनिक आहात का, हो किंवा नाही. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक आहात म्हणजे त्यांचे वारस आहात का, नाही. निवडणूक कर्मचारी आहात का 1994 का, नाही. तुम्ही जनगणनाचे कर्मचारी आहात का, नाही. हे तुम्हाला इथं निवडायचं आहे मित्रांनो. तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड 12 अंकी जो आधार क्रमांक असेल तो ॲक्युरेट टाकायचा आहे मित्रांनो, कोणतीही मिस्टेक न होता. राष्ट्रीय तो ऑटोमॅटिक इंडिया येईल. त्यानंतर TIT परीक्षा 2025 माध्यम निवडायचा मित्रांनो. इथे 2च ऑप्शन आहेत, इंग्रजी मराठी, इंग्रजी उर्दू. इंग्रजी हे कंपल्सरी आहे मित्रांनो. तुम्ही जर मराठी माध्यम असेल मराठी करा, उर्दू माध्यम असाल तर उर्दू करा. आता मी इथे मराठी आहे तर मी मराठी करतो, तुम्ही जे असेल ते तुमच्याप्रमाणे निवडा. त्यानंतर तुम्हाला 3 सेंटर निवडायचे आहेत मित्रांनो परीक्षेसाठी. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जे जवळ पडेल ते तुम्ही 3 निवडू शकता. जे तुम्हाला सर्वात जास्त वाटतं की इथे यायला पाहिजे किंवा इथे असायला पाहिजे तर तुम्ही ते पसंती क्रमांक 1, 2, 3 अशा क्रमवार तुम्ही निवडू शकता. तर मी 3 निवडलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख पूर्ण ॲक्युरेट लिहायची आहे मित्रांनो. जे पण असेल त्यासाठी तुमच्या पुरावा असेल, जसं की 10वीच्या संदर्भ जे असेल तेच तुम्ही ते जन्मतारीख निवडायचं आहे मित्रांनो. त्यानंतर 2001 4 वर्षे पूर्ण झालेली आहे ऑटोमॅटिकली. आता इथे बघा मित्रांनो, 10वीच्या मार्कशीटनुसार नाव लिहा. आता काही वेळेस असं होते, काही जणांच्या मार्कशीटवर आडनाव अगोदर असतो आणि नाव, पण तसं करायचं नाही मित्रांनो. आपल्याला फर्स्ट नावाच्या जागी पहिला नाव लिहायचं आहे, मधल्या नावाच्या जागी वडिलाचं नाव आणि आडनावाच्या जागी आडनाव. फक्त इथं आपल्याला चेक करायचं की स्पेलिंग बरोबर आहे का नाही. इतर कोणतेही क्रम बघायचं नाही आपल्याला, फक्त आपल्याला स्पेलिंग बघायची आहे की स्पेलिंग कुठेही चुकता कामा नये. आणि स्पेससुद्धा द्यायचं नाही. आपल्या नावाच्या पुढे जर स्पेस दिलात तर तुम्हाला तो एरर लक्षात ठेवणार. त्यानंतर तुम्हाला तुमचा लिंग निवडायचं आहे, पुरुष आहात का स्त्री. सॉरी मित्रांनो, तुम्हाला जुळे भाऊ बहीण आहात का नाही असतील तर हो केल्यावर तुम्हाला त्याचं नाव लिहावं लागणार आहे आणि त्यांचं लिंगसुद्धा निवडणार आहे. तर मी इथं नाही. त्यानंतर तुमच्या वैवाहिक स्थिती, जर तुम्ही विवाहित आहात, अविवाहित आहात, विधवा आहात जे असेल ते तुम्ही निवडा. त्यानंतर जर विवाहित लिहिला तर तुम्हाला त्याची माहिती द्यावं लागेल. तुम्हाला मुलं आहेत का किंवा 2006च्या नंतर किती मुले जन्मलेले आहेत का हे तुम्हाला द्यावे लागेल. अविवाहित असाल तर अविवाहित निवड. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे, आईचे नाव टाकायचे आहे. आणि जर विवाहित निवडला असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव लिहायचे आहे मित्रांनो. जर तुम्ही विवाहित नसाल तर हे तुम्हाला ऑप्शन इनेबल होणार नाही. त्यानंतर तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता. मित्रांनो लक्षात ठेवा, पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्ही जिथं कायम राहता ते वेगळा आणि तुमचा रहिवासी वेगळा असेल तर वेगवेगळा टाकायचा. जर एकच असेल तर तुम्ही एकच टाकायचा. आता इथं बघा मित्रांनो, माझं एकच आहे तर मी सर्वात अगोदर आपलं पत्ता लिहिणार, त्यानंतर जिल्हा निवडणार, राज्य निवडणार आणि पिनकोड टाकणार. आता जर माझे दोन्ही वरचे आणि खालचे म्हणजे कायम पत्ता आणि रहिवासी पत्ता सारखा असेल तर मी या पत्रव्यवहाराच्या पत्त्यानुसार लागू असल्यास क्लिक करा, या बॉक्सला क्लिक करेन, ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. आता इथं मला खाली माझ्या कास्टनुसार किती फीस लागणार आहे ते दाखवतात. आता मी इथे काय करणार, सर्वात अगोदर व्हॅलिडेट युअर डिटेल्स. तर तुमच्यासमोर युअर व्हेरीफाय सक्सेसफुली असा ऑप्शन यायला हवं. जर असा नाही आला म्हणजे तुम्ही कुठंतरी काहीतरी जे भरायची इन्फॉर्मेशन होती ते नाही भरलात मित्रांनो. तर ते तुम्ही ओके करून पुन्हा कन्फर्म भरून टाकून व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करायचं आणि ज्यावेळेस तुमच्यासमोर असा व्हेरीफाईड सक्सेसफुल येईल त्यावेळेस ओके करून सेव्ह नेक्स्ट करायचं मित्रांनो. जेव्हापर्यंत व्हेरीफाईड सक्सेसफुल येत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती बरोबर भरायची. आता इथं आलात ना, इथं मित्रांनो आपल्याला आता शैक्षणिक माहिती भरायची आहे मित्रांनो. ठीक आहे. आता इथं शैक्षणिक माहिती भरत्या वेळेस आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो, हे बघा इथं पुन्हा सांगितलेलं आहे की 1/4/2025 ज्या शैक्षणिक पात्रता तुमची पूर्ण झालेली आहे, ज्याचं मार्कशीट आहे, ज्याचे सर्व स्टेटमेंट डॉक्युमेंट तुमच्याचं अवेलेबल आहे तेच निवडायचं मित्रांनो. आता इथं सर्वात अगोदर मी मराठी निवडणार आणि त्याचं कोणता माध्यम आहे, इंग्लिश, मराठी, उर्दू जे असेल ते मी निवडणार. त्यानंतर तुम्हाला बोर्ड निवडायचा मित्रांनो. बोर्ड म्हणा, युनिव्हर्सिटी म्हणा, 10वीला आपला बोर्डच असतो, CBSE म्हणा, स्टेट बोर्ड म्हणा, जे असेल ते. त्यानंतर इथं डिग्री स्ट्रीम ही आपली SSC असणार आहे 10वीला. त्यानंतर सब्जेक्ट काय नसणार आहे. मग इथं डेट ऑफ पासिंग निवडायचे मित्रांनो. हे तुमच्या मार्कशीटवर भेटून जाईल मित्रांनो. ते तुम्ही बघून तेच टाकायचे मित्रांनो. कोणतीही दुसरी माहिती भरायची नाही आहे, जे तुमच्या मार्कशीटवर आहे तेच टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं पर्सेंटेज टाकायचं आहे आणि पासिंग क्लास टाकायचं आहे. तुम्हाला सर्वांना पासिंग क्लास माहितीच असेल मित्रांनो. 60च्या वर असेल तर फर्स्ट क्लास असतो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तसेच 12वीचं सुद्धा
भरून द्यायचं मित्रांनो. 12वीचं माध्यम कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा बोर्ड कोणता आहे तो सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथं भरपूर बोर्डचे ऑप्शन आहेत, तुम्ही त्यामध्ये जो ऑप्शन असेल तुमचा ते तुम्ही निवडू शकता मित्रांनो. आता मी इथं महाराष्ट्र बोर्ड आहे तर महाराष्ट्र बोर्ड निवडते. आता इथं तुम्हाला इथं तर स्ट्रीम निवडायचे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स जे असेल तुमचं ते तुम्ही निवडा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला पुन्हा डेट ऑफ पासिंग टाकायचे जे की तुमच्या मार्कशीटवर असेल. पुन्हा तुम्ही ते मार्कशीटवरची डेट ऑफ पासिंग व्हेरीफाय करा आणि तेच टाका मित्रांनो. लक्ष घ्या मित्रांनो, तुम्हाला डबल सांगण्याचं कारण हेच आहे की एवढं सांगते वेळेस आणि सर्व मुलं एवढं लक्ष देऊन भरते वेळेससुद्धा काही चुका होऊन जातात, ज्यावेळेस त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो. तर ते होऊ नये म्हणून एवढी काळजी घ्यायची मित्रांनो. आता तुम्हाला इथं ग्रॅज्युएटचं भरायचं आहे, ग्रॅज्युएटचं मीडियम कोणता आहे ते निवडायचा. त्यानंतर आता तुम्हाला ते युनिव्हर्सिटी निवडायची आहे. मग तुम्ही ग्रॅज्युएट कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडर झालेला आहे. इथे भरपूर युनिव्हर्सिटीची लिस्ट आहे मित्रांनो, त्यामुळे तुमची जी असेल ती तुम्ही निवडा. मी इथं माझी जे आहे ते मी निवडलेली. आता त्यानंतर तुम्हाला कोणत्या डिग्री किंवा स्ट्रीममधून तुमचं झालेलं आहे ते तुम्हाला निवडायचं. तर BA, BCom, BSc, ऑदर असेल तर ऑदरमध्ये ऑदर टाका. आता इथे तुम्हाला सब्जेक्टसुद्धा निवडायचे आहेत मित्रांनो, कोणता सब्जेक्ट घेऊन तुम्ही कंप्लीट केलेलं. तर BScमध्ये सब्जेक्ट असतात तर मी इथे निवडलेलं आहे. आता त्यानंतर तुम्हाला इथं डेट ऑफ पासिंग टाकायची जे की मार्कशीटवर असेल तुमच्या. त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं तुमचा पर्सेंटेज टाकायचा आहे जे असेल ते. त्यानंतर इथं मी पुन्हा आपला ग्रेड निवडणार आहे, जे असेल ते तुम्ही जे असेल ते निवडा. आता त्यानंतर तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा इथं माहिती भरू शकता. जसे आणि जर अजून इथं भरपूर आहेत, जसं प्रोफेशनल डिप्लोमा असेल, प्रोफेशनल ग्रॅज्युएट असेल, प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट असेल किंवा MPhil असेल, PhD असेल, असे पूर्ण तुम्हाला डिटेल्स जे असतील ते भरा. जर या लिस्टमध्ये जर तुमचा ऑप्शन नसेल तर खाली तुम्हाला ऑदर म्हणून ऑप्शनसुद्धा आहे, मी दाखवतो. तिथे तुम्ही ते निवडू शकता आणि ते डिटेल्स भरू शकता. आता मी इथं प्रोफेशनल डिप्लोमाचं कंप्लीट करून घेतो. माझं आहे B.Ed, D.Ed तुम्ही निवडत आहे आणि हे करून घ्या. हे बघा मित्रांनो, PhD आहे, ऑदर्स आहे, ऑदर्स 1 आहे, ऑदर्स 2 आहे, असे तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही इथे जरी तुमचं कोणता ऑप्शन नसेल तर तुम्ही इथे ते भरू शकता मित्रांनो. ते तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं. जे पण माहिती असेल मित्रांनो ती योग्यरित्या दरबारला डबल व्हेरीफाय करा मित्रांनो. आणि फॉर्म जर तुम्ही आता भरायला बसला असाल तर मी सांगतो मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण असं हे तुम्हाला कुठं काय इम्पॉर्टंट आहे, काय मिस करायचं नाही आणि कुठं काळजी घ्यायची आहे हे पूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. कुठेही मिस किंवा स्किप करू नका किंवा व्हिडिओ पळवू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण मी शेवटलासुद्धा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि जर तुम्हाला थोडा वेळ लागला तर लागला. फॉर्म रिजेक्ट होण्यापेक्षा एक वेळेस डबल व्हेरीफाय करून फॉर्म भरलेला कधीही चांगला. तर मित्रांनो, आता मी म्हणजे इथे सर्व डिटेल्स भरलेले आहेत. तुमचे जर अजून काही डिटेल्स असतील तर तुम्ही भरून घ्यायचा मित्रांनो, ठीक आहे. आता इथं हे पहा, अजून भरपूर ऑप्शन आहे. आता माझ्याजवळ तर ह्यापैकी कोणता नाही आहे, तुमच्या जो असेल तर तुम्ही भरू शकता. आता खाली स्क्रोल केल्यावर अजून काय ऑप्शन येईल की वेदर अपिअरेड फॉर महा TET, तुम्ही अपेअर झालेला आहात का नाही, येस किंवा नो. जर झालेला असाल तर फर्स्ट पेपरला अपेअर झालात का नाही ते सुद्धा तुम्हाला निवडायचं आहे, येस किंवा नो असाल तर ठीक आहे. मग ते तुम्हाला पासिंग इयर लिहायचा, त्याचा सीट नंबर लिहायचा, मार्क लिहायचा. मग तुम्ही फर्स्ट पेपरला क्वालिफाईड आहात का नाही ते तुम्हाला येस किंवा नो करायचा. असाल तर सेकंड पेपरलासुद्धा आहात का नाही ते सुद्धा तुम्हाला निवडायचं आहे. मग त्याचंसुद्धा तुम्हाला पासिंग इयर निवडायचा, मग त्याचा सीट नंबर निवडायचा आहे, त्यानंतर मार्क निवडायचा आहे मित्रांनो. त्यानंतर ऑप्टिट्यूड सब्जेक्टसुद्धा निवडायचा, ऑप्शनल जो सब्जेक्ट असणार आहे तो सुद्धा तुम्ही इथे तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो. जे असेल तर जर तुम्ही अपेअर केलेला असेल, तुमचे सगळे फॉर्म पेपर्स अपेअर असतील तर ते तुम्ही इथं निवडायचं आहे मित्रांनो. आता मी इथं नो केलं. आता इथं वेदर अप्लाय TET सेकंड नाही मित्रांनो, वेदर अप्लाइड फॉर सेंट्रल TET येस किंवा नो ते तुम्ही निवडायचं आहे मित्रांनो तुमच्यानुसार. वेदर अप्लाय फॉर फर्स्ट पेपर येस किंवा नो ते तुम्ही तुमच्यानुसार निवडायचं आहे. मंथ ऑफ इयर TET फर्स्ट पेपर हे तुम्हाला इथं महिना आणि वर्ष सांगावं लागेल त्या पेपरचा ज्याला तुम्ही अपेअर झालेला आहात, ठीक आहे मित्रांनो, सेंट्रल TETसाठी. त्यानंतर तुम्हाला त्याचा CTETचा नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे. CTET म्हणजे सेंट्रल TET, ते तुम्हाला इथं सीट नंबर टाकायचा. त्यानंतर वेदर क्वालिफाईड फर्स्ट पेपरला, म्हणजे तुम्ही पहिल्या पेपरला क्वालिफाईड झालात का नाही हे तुम्हाला सांगाल. असाल तर मग तुम्हाला येस या बटनावर क्लिक करायचं, ठीक आहे मित्रांनो.
त्यानंतर तुम्हाला मार्कचं ऑप्शन उघडेल पर्सेंटेज, ते तुम्हाला इथं टाकायचं. त्यानंतर तुम्हाला वेदर अजून खाली विचारलं सेकंड पेपरला सुद्धा तुम्ही अपेअर झालात का, झाला तर येस करा, नाही तर नो करा. येस केला तर पुन्हा तुम्हाला तेच मंथ आणि इयर निवडावं लागेल त्या पेपरचा. मग पुन्हा त्याचं त्या पेपरसाठी जो सीट नंबर असेल तुमचा तो तुम्हाला इथं टाकावं लागेल. आणि पुन्हा सीट नंबर टाकल्यावर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट जो असेल तुमचा तो तुम्हाला इथं पुन्हा निवडून द्यायचा मित्रांनो सेकंड पेपरसाठी. आणि त्यानंतर तुम्हाला अजून विचारणार आहे की वेदर क्वालिफाईड CET सेकंड पेपर, येस किंवा नो. अपियर आणि क्वालिफाईड मित्रांनो लक्षात ठेवा, अपियर वेगळं, क्वालिफाईड वेगळं. ठीक आहे. क्वालिफाईड झाला तर क्वालिफाईडला येस करा, नाही झाला तर नो करा. अप्लाय होऊ शकता पण क्वालिफाईड बी नाही होऊ शकता. जर क्वालिफाईड म्हणजे पास झालात का नाही, पास झाला तर मग त्याला तुम्ही किती टक्के पडले ते तुम्हाला इथे टाकायचे. त्यानंतर यू हॅव पास्ट टीचर एबिलिटी टेस्ट कंडक्ट बाय सेंट्रल और महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज पर NCTE नॉर्म्स. यानुसार जर तुम्ही पास झालेला आहात का याच्याकडून नाही, येस तर येस करा, नाही तर नाही. मग त्यानंतर फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट ॲज पर हिज SSC मार्क मिळून, तुमच्या 10वीच्या मार्क नियमानुसार तुमची पहिली भाषा कोणती आहे ती तुम्हाला इथं निवडायची आहे. आपल्या सर्वांची तर मराठीच असते. हॅव यू स्टडीड बेंगाली लँग्वेज ॲज अ सब्जेक्ट ॲट HSC आर्ट्स सायन्स. म्हणजे तुम्ही 12वीला असताना बेंगाली लँग्वेज शिकलात का विषय म्हणून, एक विषय म्हणून, ते तुम्हाला निवडायचं येस किंवा नो. त्यानंतर तुम्ही कम्प्युटरचं एखादा कोर्स कंप्लीट केलेला आहात का ते तुम्हाला निवडायचं आहे. जसे MSCIT असेल, CET BC असेल, किंवा ते एक तर तुम्हाला SSC 10वीमध्ये एक IT सब्जेक्ट होतं मित्रांनो, तो सुद्धा केलेला आहे का, इथं सुद्धा तो ऑप्शन आहे. किंवा 12वीमध्ये किंवा यापैकी जर तुमचा एखादा वेगळा कोर्स केलेला असेल जसे CCC तर ती तुम्ही ऑर्डरमध्ये टाकू शकता. त्यानंतर वेदर द कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन फ्रॉड ॲक्टिव्हिटी इन TT, म्हणजे काही गैरप्रकरणात तुम्ही 2018 किंवा 19चे जे TT पेपर झाले त्याच्यात आढळला आहात का, जर काय गुन्हा तुमच्यावर चालू आहे का ते तुम्हाला ते सांगायचं आहे मित्रांनो. जर असेल तर नो येस करा, नसेल तर नो करा. येस केला तर तुम्हाला त्याचं रिझन द्यावं लागेल की कोणत्या ॲक्टिव्हिटी अंतर्गत तुमच्यावर तो गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा व्हॅलिडेटवर डिटेल बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे पुन्हा तुम्हाला चेक करायचं की व्हेरीफाईड सक्सेसफुल आलेला आहे का नाही. नाही आला तर पुन्हा एकदा फॉर्म चेक करायचा की तुम्ही कुठं काय इन्फॉर्मेशन मिस केलेली आहे किंवा भरलेली नाही जी भरायला पाहिजे होती ते पुन्हा भरून पुन्हा व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करा. ज्यावेळेस तुम्हाला व्हेरीफाईड सक्सेसफुल येईल ओके करा आणि सेव्ह या नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक केला की तुमच्यासमोर तुमची सर्व माहिती येऊन जाईल मित्रांनो. इथे तुम्ही पुन्हा सगळी माहिती एकदा क्रॉस व्हेरीफाय करायची की तुम्ही जे माहिती भरलात ती बरोबर भरलात की नाही. जसे की तुमचे नाव, स्पेलिंग, मार्कशीट नंबर, डेट ऑफ पासिंग, आधार नंबर, मार्कशीट नंबर, सीट नंबर, हे तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या पुन्हा बघून घ्यायचं आहे मित्रांनो. दोनदा क्रॉस चेक करा. त्यानंतर तुम्हाला खाली इथं डिक्लेरेशन द्यायचं आहे. इथं 3 तुम्हाला चेकबॉक्स दिसतील, ज्यामधला पहिला असेल की तुमच्यावर कोणता गुन्हा झालेला आहे का फ्रॉड ॲक्टिव्हिटीमध्ये, गैरप्रकरणामध्ये, तर नाही झालेला नाही म्हणून तुम्ही डिक्लेरेशन देत आहात मित्रांनो. सेकंडमध्ये आय हॅव गोन थ्रू ऑल इन्स्ट्रक्शन इन नोटिफिकेशन ऑन द ऑफिशियल वेबसाईट, म्हणजे नोटिफिकेशननुसार मी सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करत आहे. त्यानंतर हा फॉर्म मी ॲग्री करून इथे मी 3 कॅप्चर फिलअप करायचे, म्हणजे राईट करायचे आणि कॅप्चर कोड फिलअप करून कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. एकदा कंप्लीट रजिस्ट्रेशन क्लिक झाल्यावर आता तुम्हाला इथे तुमच्या डाव्या हाताचा अंगठा आणि स्वयंघोषित सूचनापत्र हे 2 आहे. आता बघा मित्रांनो, इथं डाव्या हाताचा अंगठा हे तुम्हाला पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा लाल साईजने 240x240 पिक्सेलमध्ये 20 ते 50 KB आत असायला हवं मित्रांनो. तुमची जी फोटो असणार आहे ती पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने 240x240 पिक्सेल आणि 20 ते 50 KB मध्ये असायला. आणि हे तुम्हाला दाखवता मित्रांनो, हे जे डिक्लेरेशन आहे हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये एखाद्या पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने लिहायचं आहे मित्रांनो. जिथं डॅश आहे तिथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आणि ह्याचं सुद्धा साईज 800x40 पिक्सल असायला हवं. याची साईज 50 KB ते 100 KB मध्ये या फोटोची साईज असायला हवी, जे की तुम्ही डिक्लेरेशन एका पेपरवर लिहून काढता. ठीक आहे मित्रांनो.
आता मी तुम्हाला दाखवते की तुम्ही फोटो रिसाईज कसे करू शकता. जसे की मी तुम्हाला अगोदर म्हणलं होतं की मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्हाला सर्वात अगोदर या वेबसाईटवर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. येथे तुम्हाला सिलेक्ट इमेज करायचं आहे मित्रांनो. जसेच तुम्ही सिलेक्ट इमेज कराल, तुम्ही तुमच्या विंडोमधून म्हणा किंवा तुमच्या कम्प्युटरमधून म्हणा किंवा तुमच्या मोबाईलमधून म्हणा, तुम्हाला इथं ऑप्शन येईल सिलेक्ट करा. तो तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचं. जसे की आता माझ्या पुढे आलेलं आहे. मी इथं माझे जे थंब इम्प्रेशन असेल त्याची फोटो मी इथं घेणार आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही फाईल सेव्ह करता ना, त्या फाईल सेव्ह करते वेळेस त्याच्या नावात कुठलेही हे ठेवू नका मित्रांनो, स्पेस. आता इथं बघा, विड्थमध्ये मी 240 बाय आणि हाईटमध्ये सुद्धा 240 करणार आहे. आणि ते युनिटमध्ये पिक्सल आहे का नाही याची 100% खात्री करा मित्रांनो. काही वेळेस दुसरंसुद्धा येतो. आता इथे पिक्सल ऑलरेडी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं फॉर्मॅटमध्ये JPG आहे, JPEG किंवा JPG दोन्ही फाईल्स चालतात मित्रांनो. तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते ठेवा. त्यानंतर डाउनलोड बटनावर क्लिक करायचं. डाउनलोड बटनावर क्लिक केल्यावर आता इथे तुम्हाला खाली साईज दाखवत आहे मित्रांनो. हे बघा, पहिले 40 बाय 77 KB होती. आता किती झाली आपण चेंज केल्यावर 6 बाय 99 KB झाली. पण आपल्याला 20 KB पाहिजे मित्रांनो. कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 50 आहे. 20 KB ते 50 KB म्हणजे आपले ते फोटो अपलोड होणार नाही. मग आता काय करणार आहे, असं जर झालं तर इथं वर यायचं चेंज इमेज साईज या बटनावर क्लिक करायचं. आता मित्रांनो, इथं तुम्हाला किती फाईलची साईज पाहिजे ते टाकायचे मित्रांनो. 20 ते 50च्या मध्ये तुम्ही किती येतात आणि KB निवडून त्यानंतर पुन्हा फाईल फॉर्मॅट निवडा. आता इथं ऑटो रिव्हॉल्युशनवर टिक असल्यामुळे ते तुम्हाला फिक्सवर करायचं आहे. जर ऑटो केला तर ते चेंज करून टाकेल, पण आपल्याला फिक्स पाहिजे कारण आपल्याला ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये सांगलेलं आहे की 240 बाय 240 असायला. तर फिक्स्डवर करा. इथं 240 बाय 240 करा. पिक्सेल युनिट आहे का नाही चेक करा. आणि त्यानंतर जर पिक्सेल युनिट असेल तर डाउनलोड या बटनावर क्लिक करा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आता इथे 20.92 KB आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, थोडंफार वर खाली होत असते ते तुम्ही तेवढं चालते, असं काही नाही की फिक्स असेल, पण जवळपास तेवढं याच्यामध्ये येऊन जातो. आता तुम्हाला इथं तो डाउनलोड इमेज करून घ्यायचा आहे. तो डाउनलोड करून तुम्हाला जे का अपलोड करा. अशाच प्रकारे तुम्ही फोटो, सिग्नेचर आणि जो तुमचा सेल्फ डिक्लेरेशन आहे तो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. तर आता मी हे आपली थंब इम्प्रेशन डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो. आता मी जाऊन आपल्या वेबसाईटवर आपण ह्याला अपलोड करूया. तुम्ही सुद्धा असंच चेंज करून अपलोड करा. आता बघा, इथं थंब इम्प्रेशन मी चूज करणार आहे आणि इथं मी तो निवडणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही जे फाईल सेव्ह करता त्याचं जे नाव टाकताना त्याच्यामध्ये कुठलाही स्पेस ठेवू नका. स्पेस ठेवला तर फाईल अपलोड होणार नाही, एरर येणार आहे. तर कुठल्याही नावामध्ये स्पेस न ठेवता कंटिन्यूमध्ये नाव लिहून तुम्हाला ते सेव्ह करायचं. आता इथं पहा मित्रांनो, हा फाईल अपलोड झालेला आहे आणि ते तुम्हाला दाखवत सुद्धा आहे तुमचा फाईल कशी दिसत आहे. आणि इथे तुम्ही इथे प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता तुमची जी फाईल अपलोड झालेली आहे ती तीच फाईल आहे का ना. त्यानंतर तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणा, जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्हाला तुमच्या हातानं लिहायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला त्या साईजमध्ये कन्वर्ट करून इथं अपलोड करायचं आहे. मी ऑलरेडी केलेलं आहे, ते तुम्ही करून घ्या. बघा, अशा प्रकारे तुम्ही काळ्या किंवा निळ्या पेननं पांढऱ्या पेपरवर करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्ही कॅप्चर कोड फिलअप केला की मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर पुन्हा क्लिक करा. तर इथंपर्यंत आपले 5 स्टेप कंप्लीट झाले मित्रांनो. इथंपर्यंत आपली सगळी प्रोसेस फॉर्मची कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला पेमेंट तुमच्या कास्ट वाईज किती लागणार आहे ते दाखवणार आहे. ते तुम्हाला कन्फर्म आहे म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा कॅप्चर कोड फिलअप करावा लागणार आहे. पुन्हा एकदा कॅप्चर कोड फिलअप केल्यावर तुम्हाला आता पेमेंट भरण्यासाठी जे पेमेंट गेटवे असते त्याच्या पेजवर रिडायरेक्ट केलं. त्यासाठी तुम्हाला परमिशन मागितलं आहे. ओके बटनावर क्लिक करा. आता इथे तुम्ही एका नवीन पेजवर येईल. इथे तुम्हाला वेगवेगळे पेमेंट ऑप्शन दिसतील, जसे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, QR कोड, UPI. तुम्ही आपल्या फोनपेने किंवा गुगल पेने QR कोड स्कॅन करूनसुद्धा पेमेंट करू शकता किंवा UPI ID टाकूनसुद्धा पेमेंट करू शकता किंवा तुम्ही इतर कोणते जर तुम्हाला मोड प्रेफरन्स असेल तर ते सुद्धा निवडू शकता. एकदा पेमेंट केल्यावर मित्रांनो तुम्हाला पुन्हा आपल्या होम पेजवर यायचा आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून सिक्युरिटी कोड फिलअप करून सबमिट करायचा. आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन आणि नंबर आणि पासवर्ड असेल ते तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी जे ईमेल ID टाकलेला आहे त्या ईमेल IDवर आलेला असेल आणि जो मोबाईल नंबर दिलेला असेल चालू त्या मोबाईल नंबरवर सुद्धा आलेला असेल ते टाकून तुम्हाला इथं सबमिट करून
घ्यायचा आणि आपला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आणि पेमेंट रिसिप्टसुद्धा डाउनलोड करून ठेवायचे, कारण ते तुम्हाला भविष्यात कामी पडू शकते. तर तुम्हाला अशा प्रकारे हे एकदम सोपी पद्धतीतून मित्रांनो फॉर्म भरायची. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट शंका असतील तर तुम्ही ते नक्की मला कॉमेंटमध्ये विचारा, मी सांगेन तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही पाहताच आहात की आपण फॉर्म कशारीत्या आपण सबमिट केला, कसं भरला आहे, आणि मी तुम्हाला जिथे जिथे गरज होती तिथे तिथे सांगितलं आहे काय काय करायचं. तरी मी अजून एकदा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे पूर्ण मी कम्प्लिटली तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, फॉर्म सुरू होणे आणि शेवटची तारीख ही 26/4/2025 रोजी फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि 10/5/2025 रोजी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. मित्रांनो, त्यानंतर तुम्ही नाव कसं भरायचं तर आधारनुसारच भरायचं. मित्रांनो, समजा कोणी बहिणी असतील त्यांनी जर लग्न झालेलं असेल त्यांचं आणि ते या बाबतीत शंका असेल की नवऱ्याचं नाव टाकू का वडिलांचं नाव टाकू, तर तुम्हाला मी एक सांगतो की समजा जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव असेल तर तुम्ही वडिलांचंच नाव टाका. समजा जर तुम्ही आधार कार्ड चेंज केला असाल, ठीक आहे मित्रांनो, चेंज केला असाल तर तुमचा मॅरेज सर्टिफिकेटचा पुरावा असतो, जर तुमच्याजवळ तो पुरावा असेल तर मग तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नावसुद्धा टाकू शकता. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल. आता मित्रांनो, नॉन क्रिमिनल ही OBC, SBC, VGNT ज्याच्यामध्ये ABCD असे 4 प्रवर्ग आहेत, त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल लागतो मित्रांनो, 100% लागतो. आणि त्यामध्ये आता जे तुमचं नॉन क्रिमिनल असणार आहे ते 10/5/2025 पर्यंत व्हॅलिड असायला हवं मित्रांनो. नॉन क्रिमिनल हे 3 वर्षासाठी व्हॅलिड असतो मित्रांनो. समजा तुम्ही 2022च्या अगोदरचा एखादा काढलेला आहे आणि ते तुम्ही जर आज भरतो मला तर तो व्हॅलिड राहणार नाही. तर तुम्ही एक वेळेस नॉन क्रिमिनल अपलोड करताना ह्याची नक्की खात्री करून घ्या की तुमच्या नॉन क्रिमिनलवर जे व्हॅलिडिटी डेट आहे, म्हणजे कधीपर्यंत व्हॅलिडिटी आहे याची तुमच्या नॉन क्रिमिनलवर लिहिलेलं असते की व्हॅलिडिटी डेट ह्या तारखेपर्यंत तुमचा नॉन क्रिमिनल व्हॅलिडेट आहे. तर ते कन्फर्म करून ही डेट बरोबर मॅच होते का, म्हणजे फिक्स नाही पण ह्या डेटपर्यंत तुमची व्हॅलिडिटी आहे का हे मॅच करून तुम्ही कन्फर्म करून द्या. त्यानंतर शैक्षणिक पात्रता हे 1/4/2025 पर्यंतची ग्राह्य धरली जाणार आहे मित्रांनो. म्हणजे जे शैक्षणिक पात्रता असेल तुमची 1/4/2000 पर्यंतची कंप्लीट झालेली असेल, ठीक आहे मित्रांनो, कंप्लीट झालेली असेल, ना की चालू असेल, कंप्लीट झालेली असेल, ज्याचा तुमच्याजवळ रिझल्ट असेल तोच तुम्हाला भरायचा. आता मित्रांनो, इथं अजून एक प्रश्न येतो की काही वेळेस असं होतं की आपल्याचं ऑनलाईन रिझल्ट आलेला असतो पण आपल्याजवळ हार्ड कॉपी आलेली नसते. तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, समजा तुमची संस्था, युनिव्हर्सिटी तुम्हाला हे सर्टिफिकेट देत असेल की आमचा जो ऑनलाईन निकाल लागलेला आहे ते हे अंतिम निर्णय आहे किंवा अंतिम निकाल आहे, याचा जर तुम्हाला ते सर्टिफिकेट देत असतील तर मग तुम्ही तो निकाल अंतिम निकाल म्हणून किंवा हार्ड कॉपी म्हणून 1/4/2025च्या अगोदरची शैक्षणिक पात्रता म्हणून ग्राह्य धरू शकता. पण समजा जर तुमची संस्था किंवा युनिव्हर्सिटी ही तुम्हाला सर्टिफिकेट देत नसेल तर मग तुम्ही ते ऑनलाईन जो रिझल्ट लागलेला आहे तो इथं ग्राह्य धरलं जाणार नाही किंवा तुम्ही वापरू शकणार नाही. तर हे नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. आणि इतर कागदपत्रे जे पण असतील, आता तुम्ही जे इतर महसूल विभागाअंतर्गत जे इतर कागदपत्रे जसे रहिवाशी असेल किंवा तुम्ही जे एखादं जे डॉक्युमेंट अपलोड करता, जसे अतिवृष्टीग्रस्त असाल किंवा अनाथ असाल, जे इतर तुम्ही सरकारकडून मोबा मिळण्यासाठी ज्या इतर डॉक्युमेंट अपलोड करता, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला 10/5/2025 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे. म्हणजे याच्या अगोदरचे असायला हवेत, याच्यानंतरचे नाही जमणार. समजा तुम्ही फॉर्म आज भरलात आणि तुम्ही सर्टिफिकेट काढलात 10/5/2025च्या नंतर, तुमचे सर्टिफिकेट इश्यू झालं या तारखेच्या नंतर 10/5/2025च्या नंतर, तर तो सर्टिफिकेट तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. पण तुमचा सर्टिफिकेट 10/5/2025च्या अगोदर निघालेला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार आहे. तर मित्रांनो, नक्की सांगा तुम्हाला कॉमेंटमध्ये की तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला, तुम्हाला आपली माहिती कशी वाटते. आणि चॅनलला जर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना जे फॉर्म भरणार आहेत त्यांनासुद्धा हे शेअर करा, कारण त्यांची काही चुका होत असतील तर ते चुका होऊ नये किंवा त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये. तर मग पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट मुद्द्यासोबत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.